दर्शन चालू आहे स्वामींच्या केंद्रामध्ये. कुठलं हं. केंद्र तुमचं? सांगवी. सांगवी. नवी नाही, सांगवी. माहित आहे नवी मला, सांगवी. पण कसं हो. परत हां. आपल्या सेवेकरांसाठी. हो, हो. केंद्राचं काम चालू आहे. हां, हां. तर मग वरती पत्राच आहे बरं का, म्हणजे जागा थोडी कमी आहे मध्यवर्ती असल्यामुळे. अच्छा. आणि वरचं झालं, पत्रा झाला. हां, हां. तोपर्यंत जाता येत होतं आतमध्ये. आता खाली फरशीचं काम चाललंय ना. बरं, बरं. हां, हां. हां. ते फरशीचं काम चाललं म्हटल्यानंतर लोकांना ते आत घेत नाही. कारण खूप लोकं गर्दी असते या सांगवीच्या केंद्रात. अच्छा. हां. तर मी काय म्हटलं स्वामींना माझी इच्छा बघा. हां, हां. हां, तर स्वामींना म्हटलं अहो मला तुम्हाला परवा पण म्हटलं बरं का, हं. चाललंय काम तरी मी आपली लोकं नाही येत. हां, पहिले 4-5 जण असतात अभिषेकाला वगैरे आतमध्ये. हां, हां. तेवढेच 5-6 जण ते अभिषेक वगैरे ते तर स्वामींना अभिषेक करावा लागतो, नैवेद्य आरती असते सगळं सगळं. करावं हां? लागतं. बरोबर हां, आहे. ते हां, तर काही बंद ठेवत नाही. हां. 8ची आरती, परत 10ची आरती हं, आणि हं. संध्याकाळी 6ची ते 2-3 लोकं आत जाऊन तेवढं करतात, तेवढी जागा. हां, पण हां. मला एवढी इच्छा मी आपली दररोज सकाळी 7:30ला उठलं की जायचं. हां, माझा तो नेहमीचा प्रसाद आणि एक हार हे हां, ठरलेलं आहे. त्यात खंड नाही पडू द्यायचा. ते हां, मी हां. मात्र बाहेरून का होईना गेटला कुलूप असतं हां, हां. आणि मी ते आत देणार. तो डबा माझा छोटासा डबा असतो 5 लाडूंचा तो अच्छा, आणि अच्छा. हां. हार आतून देणार. हं. बाहेरूनच देणार. मग ते घेतात हां, आणि माझा डबा देतात परत हार स्वामींना. आणि हां, मला परवा खूप इच्छा झाली. म्हणलं अहो स्वामी हां. किती दिवस तुम्हाला बाहेरून आरती करू म्हटलं. हां, गेटमध्ये उभी राहते, आरती करते म्हटलं मला आज तुम्ही दर्शन द्यायचं. अरे वाह! हां. म्हणजे इच्छा फक्त व्यक्त केली ना बाई. हो, हां, हो, हो. आणि मग त्यांनी ते पाणी ना स्वामींचं अभिषेकाचं पाणी वगैरे टाकायला आणि मी एकटीच होते बाहेर उभी. हां, हां, हां. त्या गेटला लावलेलं आणि ते 3-4 पोरं होते आत. हां, आणि हां. मग त्यांनी ते भांडं म्हणजे ताई हां. एवढं पाणी त्या बाहेर औदुंबराचं झाड आहे ना तिथे टाका. हां, हां, हां. ते टाकलं आणि ते भांडं आहे ना हां, त्याच्याजवळ. हां, मला म्हणतो या ना आत. तुम्ही हां, एकटेच होता या आत म्हणे आरतीला. हां, हां. म्हणजे बघा मी इच्छा व्यक्त देशाची केली इच्छा त्याने व्यक्त केली आणि लगेच स्वामींनी कुलूप तुमच्या उघडून मला आत घेतलं बाई. आई गं! किती छान. सांगा म्हणजे ही इच्छा काल पण तसंच. काल पण स्वामींनी मला आत घेतलं. या म्हणे हो? तुम्ही आत आरतीला. हो. अय्या! मी म्हणजे चुकवलंच नाही आणि आज पण मला स्वामींनी आत घेतलं. वाह, 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 वाह! आत मला घेऊन कुलूप लावून टाकलं त्यांनी बाहेरून. बाकीचं कुणी नाही. ते 3-4 जण आणि मी एक. अरे वाह! म्हणजे हे स्वामी बघा मी जी इच्छा व्यक्त म्हणजे केवढं छोटीशी गोष्ट आहे ही. अगदी छोटीशी बरोबर नाही आहे. माझ्यासाठी खूप मोठी मला स्वामींनी आत बरं. डोळं पाहून आणि माझ्या डोळ्याचं ना मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचंय. हां, हां. तर मग आजची तारीख दिली होती बघा. अरे बापरे! आजच? हां. हो, आजच दिली होती. मी बापरे! जर चेक करते, हां, जवळ-जवळ महिन्यापासून 3-4 डॉक्टरकडे बघितलं. सगळं झालं. हां. 4-5 डॉक्टरचं घेतली हे, की करावंच ओपिनियन. लागेल का म्हणून, तर करावं लागेल. हां, हां, हां. तर आज गेले. काय स्वामींची इच्छा, स्वामींना आज प्रसाद दिला. 8 वाजताच बोलवलं होतं हां, हां, हां. डॉक्टरांनी म्हणून. प्रसाद वगैरे दिला. हां, स्वामींना फुलं दिली. हां. आणि दर्शन घेतलं आणि आरतीला नाही थांबले. कारण 8 ते 8:30 आरती होते ना. बरोबर. मग हां, उशीर झाला असता म्हणून बाहेर पडले हां, आणि म्हणलं स्वामी हां, आता मला तिकडे जायचंय म्हणलं. हां. पण मला तर लई भीती वाटते बाई म्हणलं. काय करू स्वामी सांगा ना. हां, हां. माझं अजून कुठलंच ऑपरेशन नाही केलेलं बरं का. नाही म्हणजे का? जशी तारीख एकही नाही. फक्त फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन झालेलं आहे. बाकी कुठलंच नाही अहो काहीच नाही. अरे वाह! आणि स्वामींची मला कृपा इतकी चांगली. भीती वाटत होती. हां, आणि तिथे गेले. हां, त्यांनी फाईल सगळं झालेलंच आहे तयार. फाईल बघितली, सगळं बघितलं हां, आणि म्हटलं स्वामी मला आज नाही बाबा इच्छा नकोय मला आज. आणि हां, स्वामींचं त्यांनी डोळ्यात औषध टाकलं हां, आणि मी झोपले. त्या कॉटवर झोपवलं पण औषध टाकलं. हां. आणि त्या डॉक्टरांचं अजून त्यांची बायको गायनॉलॉजिस्ट आहे ना वाकड लाईफ हॉस्पिटल आहे अच्छा, आणि अच्छा. ते हां, सांगलीत नेत्रालय. हां. हां, हां, हां. तर ते डॉक्टर त्यांचा फोन आला बघा. मी असं म्हटलं स्वामींचं नाव घेत मला लई भीती वाटते म्हणलं स्वामी काय मला नको आज ऑपरेशन. अहो हां, त्या डॉक्टरांचा फोन आला. आज हां, मला तिथे एक इमर्जन्सी आली. हां. आज मी येत नाही म्हणे ऑपरेशनला. आई गं! बघ. बाई आणि बघ. मग मुलगा सून आज सुट्ट्या होत्या ना त्यांना पण. माझ घरीच का ते गुड फ्रायडेचे? हो, ते तिघं पण होते. हं. मिस्टर आणि हे दोघं आणि तो गेला होता स्विमिंगला नातू.
हा? अच्छा, अच्छा. हां. आम्ही घरी आले आज निघून. आई गं! पण आता म्हणलं ही काही स्वामींची लीला आहे. हा? कशी आहे स्वामींची लीला खरंच. हो, तुम्ही म्हणजे म्हणलं स्वामींच्या मनात तिथं काय काय ऑपरेशन नाही करायचं वगैरे. हां, अजून हां. एखाद्या डॉक्टरचं ओपिनियन घेते म्हणलं उद्या जाते दुसऱ्या डॉक्टरकडे हां, अजून अजून एक. 1-2 डॉक्टरांना विचारा आणि ड्रॉप हा, दिले असतील ना टाकायला? ड्रॉप दिलेत ना. म्हणलं स्वामींची काय इच्छा आहे का काय करू नको म्हणून वगैरे. तुला तू घाबरते ना करू नको. मला घरी पाठवलं. अहो, आश्चर्याचा धक्का ना. खरंच आश्चर्याचं म्हणजे धक्का आहे. झोपवलं होतं, टाकलं होते ड्रॉप डोळ्यात आणि हो. डॉक्टरांचीच वाट बघत होतो यायची. डॉक्टर येतील आता आणि घेतील. दोघी बापरे! जणीच होतो. अजून एक होती दुसरी. हां, मग हां, हां. दोघींना घरी पाठवून दिलं. आई आज गं! डॉक्टरांना वेळच नाही म्हणे. नाही ताई, ते ना तर एकदम सोपं असतं ऑपरेशन म्हणे. कारण माझ्या वडिलांचं आम्ही पूर्वी बघितलंय ना, तर हां, ते हां. आतमध्ये ऑपरेशन करत होते आणि बाहेर आम्हाला टीव्हीवर सगळं दिसत होतं. तर फक्त एक हां. छोटासा डोळ्यावर पडदा आलेला असतो ना, हां, बुबुळावर, हां. तो अलगद बाहेर काढतात फक्त. हो ना. ते सगळं मिस्टरांचं झालंय ना, दोन्ही डोळ्यांचं झालंय. झालंय ते ना? पण हां, तेच हां. म्हणत होते, की हां, काही हां. नाही सोपं असतं. पण मला काय कुणास ठाऊक स्वामी मला आज नको. काय तुमची इच्छा आहे म्हणलं टाळायचंय का बघा दुसऱ्या औषधांनी वगैरे काय होतंय का? हो, हो, हो. हां, तर ते हर्बल लाईफचं पण मी घेते ना. ती हां. औषधं शेक आणि ते हे घेते फ्रेश म्हणून. अच्छा, तर ते हां. 7-8 महिन्यापासून घेते. तर ते पण म्हटले हां, हां. तुम्ही थांबलात तरी चालेल. पण हां, हे हां. घरचे ऐकत नाही ना. मुलगा आणि सून अजिबातच आहे. करून घे, करून घे, करून घे. परत डोक्याला ताप नको. जास्त वाढलं मग काय करायचं? बरोबर, बरोबर. नाही एवढं वाढणं म्हणजे काय होतं, आपल्याला जास्त भुरकट दिसतं. अजून काही होत नाही ताई. हां, अजून म्हणजे इतकंही नाही मला काही जाणवत बरं का. हो ना? इतकं नाही. हो, इतकं नाही जाणवत. लांबपर्यंत पण दिसतंय. मी पेपर वाचते, मग मोबाईल कशाला पण व्यवस्थित उगाचच घाई बघते. करायची. चांगली ती जरा हे होऊ द्यायचं मग जरा. हां, मग तेच मला वाटत होतं स्वामींच्याच काही मनात आहे का काय. तरी मी आता हं. उद्या जाते. अजून आहेत हां. तर डॉक्टरांकडे मला आणि पण मध्ये ना आमचं ईशा नेत्रालय इथे फेमस आहे ना, हां, तर इथे कसं वयस्कर लोकांना फ्री चेकअप आहे. पण हे हां, ऑपरेशन वगैरेचे आहे चार्जेस. तर त्यांनी मला हां, असं सांगितलं, "तुम्हाला मोतीबिंदूचं ऑपरेशन करायची गरज आहे." मग मी म्हटलं, "अरे, मी नॉर्मल वाचू शकते. मी लांबचं दिसू शकतं. उगाचच का मी माझ्या याला ऑपरेशन करून घेऊ ना डोळ्याचं. जेव्हा खूप वाढेल करा तर." करा म्हटलंय का तुम्हाला? हां, करायला करा. सांगितलं. हो, मग हे डॉक्टर लोकं पण आहेत अशी. हां, बिझनेस आहे हो. कारण आपल्या कशा पॉलिसीज असतात ना मेडिक्लेम वगैरे. हो, हो. हां, त्याच्यामुळे म्हणून. त्यांना कसं हे होतंय. हां. तेच नाही मग मी मी म्हणलं. सरळ सांगितलं, "नाही," म्हटलं, "एवढा पातळ लेयर आलेला आहे आणि एवढ्यात कुठे मी ऑपरेशन करू? जरा जाड वगैरे झाला, मला खरंच वाटतंय की आता भुरकट दिसतंय, तर हां, तेव्हा हां. करेल म्हटलं मी, पण मला आता तात्पुरते ड्रॉप द्या म्हटलं." मग त्यांनी आता ड्रॉप दिलेत नॉर्मल. म्हणजे कधी असं मला दुखला. तिथं असं भुरकट पण नाही दिसत. काय लांबपर्यंत दिसतंय अहो बाई मला. मग का बरं लांबचं गेले पण ना तुम्ही दिसतं, डॉक्टरांकडे? जवळचं पण दिसतंय. ते मी शेक घेत होते ना, तर मग तिथे ते काय म्हणले 7 महिन्यापूर्वी चेक केलं तर तेव्हा म्हणले करावं लागेल. आणि 7 महिने आता तो शेक घेते ना कसलं चेक ताई? फिटनेस क्लबला जाऊन, तर ते म्हणले एकदा चेक करून या. मग चेक केलं, तर हां, ते मग डॉक्टर कसे होतं पहिल्यांदा दिवशी चेक केलं तिथे त्यांनी सांगितलं नाही करावंच लागेल. हां. अजून 3-4 ठिकाणी केलं तर ते म्हणले करावंच लागेल. मग घरातले सगळे घे ना करून, घे ना करून. आणि पण आज त्यांनी स्वामी नाही करावंच लागेल ठीक आहे, पण त्यांनी असं विचारलं का तुमची मेडिक्लेम आहे का वगैरे असं? हो, विचारलं ना. हां, मग अशा पॉलिसीज असल्यात ना, मग ते लगेच कराच सांगतात ते. हो, माझं काय झालं, माझं मी एका ठिकाणी गेली तिथे त्यांनी मला पॉलिसीचं विचारलं. मग हां, म्हटलं, "हो आहे." मग नाही म्हणे, "तुम्ही उद्या ते पॉलिसीचं पेपर्स घेऊन या, आपण करून टाकू." मग मी काय केलं, अजून 2-3 ठिकाणी गेली. मग तिथे पण हां. पॉलिसीचं विचारलं. म्हटलं, "नाही, माझ्याकडे काही पॉलिसीज वगैरे नाहीये." तर हां. तो म्हणे, "ठीक आहे, अजून तुमचे निघतील 1-2 वर्ष." म्हणजे मलाही सांगितलं सुरुवात आहे, नुसती सुरुवात झालेली आहे म्हणे. हां. हां, सुरुवात झालेली आहे. हां, तर तरी करून घ्या म्हणे. त्याचं काही मोतीबिंदूचं काही सांगता येत नाही. केव्हा वाढेल, काय होईल हां, आणि घरातल्यांचा जास्त फोर्स ना. ते हां, पोरांचं घे ना करून, कधीतरी करायचंच आहे ना, घे ना हां. करून. पण ते आज मात्र ते तिथून बाहेर म्हणलं माझे स्वामी आहेत ना, ते योग्य निर्णय घेणार.
अगदी, तुम्ही आता अगदी. कोणी निर्णय नका घेऊ, माझ्या स्वामीवर सोपवलंय. ते मला बरोबर. जसं सांगतील तसं मी करणार. मग काय? कारण तेव्हा तेच ना. परत किती दिवस तो काळा चष्मा लावून फिरा आणि काय ते असतं. महिनाभर तर काळजी घ्यायचीच आहे ना हो. 10 दिवस हो. डोक्यावरून अंघोळ नाही आणि मग नंतर आणि म्हणलं स्वामींना तेच सांगितलं बघा 10 दिवस नाही म्हणलं आता 9 तारखेपासून हं. पारायण सुरू होतंय म्हणलं गुरुचरित्र हां. 9 एप्रिलला बरोबर. आणि 16ला हे आहे ना हो. स्वामींची पुण्यतिथी आहे ना. बरोबर. मग तेव्हा म्हणलं मला बसता पण येणार नाही 9 दिवसात. बरोबर. बघा बाई काय करायचं ते म्हणलं सगळं त्यांच्यावर सोपवलंय. आता काय करतील ते बघू म्हटलं. हां, बरोबर. नाही, छान तुमच्याशी अजून बोलून खूप 1-2 छान ठिकाणी वाटलं. दाखवा ताई. हां, नाही अजून उद्या 1-2 जाते ना. उद्या आता अजिबात म्हणजे काही कुठे चेक केलं वगैरे काहीच सांगत नाही. हां, हां. सुरुवातीलाच चेकअपला आले हे सांगते काय त्रास होतोय. फक्त डोळ्यात खाज येत होती ती पण बंद झाली. आता ड्रॉप टाकते ना हां, मी पण मला त्याच्या तेच डोळ्याला ना असं असं चोळावंसं वाटायचं. चूळ-चूळ करतो ना असं तसं. हां, हां. मला तसंच होतं. खाज येत होती अशी म्हणजे मी डोळे चोळायचे पण मी पण चोळायची. आणि थोडंसं पाणी आल्यासारखं व्हायचं बघा. बरोबर, बरोबर. हां, ह्या 2च गोष्टी होत्या. त्या बाकी काहीच नव्हतं. हां, मग माझा कोरडा पडायचा ना डोळा. हां, म्हणून हां. मग मी ते ड्रॉप घेऊन आली आणि पण मी म्हटलं मी नंतर करेल आता एवढ्यात काही करत नाही. हां, मग तसंच असेल. काहीतरी स्वामींची इच्छा आहे. गुरुचरित्र स्वामींची पारायण इच्छा आहे. वगैरे तुझं तू स्वामी करून तुम्हाला घे. व्यवस्थित मार्ग दाखवतीलच. हो, ते दाखव. सगळं त्यांच्यावर सोपवलंय. माझं जीवनच समर्पित केलंय बाई. हो, आणि हो. सकाळी पूजा केली ना 5ला उठून 5लाच उठले होते. जायचं म्हणल्यावर लवकर. बरोबर. आवरून पूजा वगैरे केली हां, आणि रात्रभर स्वामींच्या दिव्यामध्ये मूर्ती नव्हती, काय नव्हती आणि हां, पूजेला बसले. हां. पूजा संपली आणि स्वामींची मूर्ती दिव्यामध्ये वाटीत. अय्या! फोटो काढलाय का ताई? नाही ना काढला. आज नाही काढला. घाईघाईत जायचं होतं ना. हो, हो. तर दवाखान्यात नाही जायचं काढला. होतं. हो, मागे काढून पाठवलं ना तुम्हाला. आता हो. एवढे दिवस स्वामींची मूर्ती नव्हती. पण पूजा संपली आज आणि बरं. लगेच स्वामी याच्यामध्ये दिव्यामध्ये किती छान. प्रत्यक्ष स्वामी. हां. अरे वाह! मग घेतला असा दिवा आणि नमस्कार केला. म्हणलं स्वामी तुम्ही भेट दिलीत. आता काही हां. जायला हरकत नाही म्हणलं ऑपरेशनला. तुम्ही दिली म्हणलं भेट प्रत्यक्ष मला. हां. हां. आणि पण हं. काय काय आहे ते तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही यायचं म्हणलं माझ्याबरोबर. हां, तुम्हीच बरोबर. डॉक्टर व्हा माझे आणि तुम्हीच ऑपरेशन करायचं बरं का स्वामी. बरं. खूप छान ताई. तर स्वामींनी माझं मागेच पाठवून दिलं. याच्या मागे स्वामींचं बघा पुढचा अनुभव येईल ना काहीतरी प्लॅन काहीतरी असतोच. बरोबर प्लॅन आहे. प्लॅन काहीतरी प्लॅन असणार आहे स्वामींचा. बरोबर, बरोबर. त्याच्याशिवाय नाही तिथं गेलं झोपलेलं कॉटवर बाई. औषधं घेतली सगळी आणि बापरे! आज ऑपरेशनला जी लागतात ना हां. ती पण मुलांनी औषधं घेऊन ती सगळं करून फक्त डॉक्टरांची वाट बघत होते. बापरे! ती बघा. सगळी औषधं नंतर खायची परत ते ऑपरेशनला लागतात ती सगळं आपल्याकडूनच घेतात ना. हो, हो, हो. ते सगळं घरी घेऊन आलोत आम्ही आज माहितीये. आई गं! म्हटलं बघू आता काय त्यांच्या मनात आहे. हां. खरंय, खरंय. हो ना. चालेल ताई मी खूप शेअर छान करते. वाटलं. हो, खूप छान वाटलं ताई. खूप मला पण छान छान अगदी. वाटलं. हो, मोकळ्या झालो दोघी पण हो, अगदी म्हणजे हो. सख्ख्या बहिणी जशा हो, हे होत्या हो. सख्ख्या बहिणीच झालो आता आपण. हो. हां. खरंय, खरंय, खरंय. मन खूप मोकळं छान. झालं तुमचं आणि माझं. हां. हो. छान ओके. घ्या वाटलं. काळजी तुम्ही पण. हो, हां. तुम्ही पण काळजी घ्या. पुढचा अनुभव आता स्वामी काय चमत्कार करतात तो पाठवतेच परत हां. हो, तुम्हाला देणारच ताई चमत्कार. छानच करतात हो, तुमचे देणार आहे. अनुभव मी आता छानच उद्या आहेत. जाते. आज नको म्हणलं आल्यावर जरा उशीर झाला आणि काल किती पाऊस अहो आमच्याकडे. हो? इतका वादळी वारा आणि इतका पाऊस बाई. अरे वाह! गारा पडत होते. एवढ्या मोठ्या थर झाला होता. बापरे! गारांचा पाऊस बापरे! पडला. काल अय्या! पण पडला. परवा काल गुरुवार ना? हां, गुरुवार आणि बुधवारी. हां. अक्षरशः गारांचा सडा आणि 2-2 तास पाऊस होता. 2-2 तास. आई गं! गारांचा पाऊस? हो, गारा पडल्या गारा. बुधवारी बापरे! पण गारा पडल्या आणि काल कधी गुरुवारी पण. तुम्ही लहानपणी गारांचा पाऊस पाहिला असेल, ते आज सगळ्यात कधी पाहिला नाहीये. अहो गारा म्हणजे एवढ्या अशा भीती वाटत होती. एवढं अकराळ-विकराळ झालं होतं ना आकाश. बापरे! ती आई झाडं गं! वगैरे आहेत ना माझ्याकडे झाडाच्या फांद्या, बिंद्या इतक्या हालत होत्या आई गं! आणि रोडचे झाडं तर इतकी झाडं निखळून पडलीत. एवढं वादळ आणि एवढं वारं. बापरे!
बघा. इतका पाऊस झाला, इतका म्हणजे अक्षरशः म्हणजे तुफान म्हणतात ना, हो, हो. तसं. हो. हो वादळी वारा पाऊस झाला अक्षरशः. छान ताई. मी शेअर करते हां ताई. ओके, ओके, हं, ओके. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई.